परिस्थिती मला बदलायची आहे, पण हा रस्ता खूप अवघड आहे सौरभ. आपल्याला यश एवढं सहज नाही मिळणार आहे. त्यामुळे स्वतःलाच स्वतःची कठोर परीक्षा घ्यावी लागणार आहे. सगळे मोह बाजूला सारावे लागतील, तरच ते यश, ती प्रतिष्ठा, तो आनंद मिळणार आहे आपल्याला. मला तू जिंकायला हवाय सौरभ. आपला निर्णय योग्य हे मला प्रूव्ह करायचंय. सगळ्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द खोटा पाडायचाय मला. मी तुझ्या बरोबर आहे सौरभ. मी वाट बघीन, पण आय वॉन्ट यू टू विन. मग तुम्ही जा हनीमूनला. एकटी? का? तिथे कोणीतरी भेटेल ना तुला. हो, आणि बाय द वे, ही फुलं कालच्या चुकीसाठी सॉरी म्हणण्यासाठी घेऊन आलो, तो हे कळलं असेलच तुला. आय मीन, यू आर ब्रिलियंट. एक मिनिट, पुन्हा एकदा सांगतो, माझ्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची नाही. या आता. बिचारी बोलता बोलता चुकून बोलून गेली. मग मी जरा दम दिल्याबरोबर पटापटा बोलायला लागली. आणि तुम्हाला सांगतो, राधा जर मला भेटली असती ना, तर तिने सांगितलंच नसता ती प्रेग्नंट आहे ते. काय बाई, तरी बिचारी एकटीच पडली अशा स्थितीत. निदान आपल्यापैकी कोणाला तरी फोन करून सांगायचं ना तिने. तेच ना. पण दादा, त्या ज्योतीच्या म्हणण्याप्रमाणे सीमा वहिनीला आणि सौरभला दोघांना हे माहित आहे. काय? होय, पण त्यांना हे माहित आहे, हे एकमेकांना माहितीच नाही. छे 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 छे. मूर्खांचा बाजार आहे नुसता. अरे अशा परिस्थितीमध्ये तिला एकटीला सोडायचं का आपण? माझंही म्हणणं ताच आहे. नाही, तिला आता घरी आणायलाच हवी. सीमानं तिच्याविषयी विनाकारण टोकाची भूमिका घेतली आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे. ठरलं तर मग आपण तिला घरी घेऊन यायचं. सीमाशी काय बोलायचं ते मी ठरवेन. मी बोलेन तिच्याशी. मी एकटाच बोलेन, तुम्ही कोणी मध्ये येऊ नका. हो हो, पण भांडू नकोस रे बाबा. झालं? अक्कल शिकवायला सुरुवात केलीस? म्हणूनच सांगतोय मी, एकटाच बोलेन तिच्याशी, तुम्ही मध्ये पडू नका. होय होय. चांगल्या गोष्टीला वेळ कशाला घालवायचा? आत्ताच बोलतो मी लगेच.
दादा कसं वाटतंय आता? हे असं 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 नाही, या ना बसा. थोडस बोलायचंय तुझ्याशी. काय ना सीमा, तुझा स्वभाव आहे ना हाच तुला नडतो. फार हट्टी मुलगी आहेस तू. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी पार टोकाला जायचं हा तुझा स्वभाव आहे. त्याच्यामुळं मग तुला त्याचा खूप त्रास होतो की नाही? स्वभाव बदलला पाहिजे आपण. जसं आपलं वय होईल, अनुभव गाठीशी येत राहतात ना, तसा स्वभाव बदलला पाहिजे. मी नाही का बदलला माझा स्वभाव? हा, आता आपल्या राधाचंच उदाहरण घे ना. आपली राधा म्हणू नका तिला. हेच म्हणतोय मी. त्या गार्गीवरनं रामायण घडलं, पण गार्गी आणि केदारला तू माफ केलंस आणि राधाला मात्र शिक्षा. उगाचच. दादा, गार्गीची चूक नव्हती त्यात, पण गार्गीच्या पोटी दुसऱ्या कोणाचं तरी मूल आहे ही गोष्ट राधाला माहित असताना सुद्धा तिने आपल्यापासून लपवली. नाही, ती हुशार आहे आणि लबाड आहे. कोणाच ठाऊक आणखीन काय काय लपवणार आहे ती आपल्यापासून. तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही या घरात. तिचा आपला संबंधच नको. असं कसं बोलतेस तू? अगं, राधा प्रेग्नंट आहे. अशा परिस्थितीमध्ये तिला असं एकटीला सोडायचं का आपण? बरोबर बोलतोय ना? राधा प्रेग्नंट आहे ना, हे तुला सुद्धा माहिती आहे ना? हो. मग तिला घरी नको आणायला? हे बघा दादा, हा विषय आता आपल्यासाठी संपलाय. मला या विषयावर आता काही बोलायचंच नाहीये. हे बघ सीमा, बघ असं नाही बोलायचं मला. मी तुम्हाला सांगितलं ना एकदा, नाही बोलायचं. हो, आणि इतकं असूनही सीमाविषयी तिच्या मनात अढी नाही. काय झालं? झाली सीमा तयार? काही नाही हो, काही उपयोग झाला नाही. एवढी आजारी आहे, पहाटेपणा तसूभरी कमी झालेला नाहीये. ऐकायलाच तयार नाहीच म्हणते. मी काय म्हणते, आपण सौरभलाच तिच्याकडे पाठवूयात ना. नाही म्हणजे तसेही पूर्वी ते स्वतंत्र राहतच होते की खारला, तसे राहतील पुन्हा. तिला राधा इथे यायला नकोय ना, मग सौरभ तिकडे जाईल. हे बघा, सौरभला इथे डांबून ठेवायचं आणि राधाला इथे येऊ द्यायचं नाही. याला काही अर्थ आहे का? रंजे, ह्या आपण पूर्वीच केला असता नाही का? पण सीमा वहिनीची तब्येत कशी मध्येच बिघडते तुला माहिती आहे ना. तिच्या जीवाला काय धोका होऊन दे नको बाबा. मी काय म्हणतो मधू, आपण राधाला सरळ घरी घेऊन येऊया. हा, यश, सीमाच्या तब्येतीची आपण काळजी घेऊ आणि सगळे ठाम राहिलो ना तर तीही निवळेल. 2-4 दिवस तणतणेल, पण नंतर येईल सरळ. आणि मुख्य म्हणजे सौरभलाही त्याच्या आवडीचा जॉब मिळालाय. मग घ्यायची का जोखीम? हो हो, ठरलं तर मग आपण उद्या जाऊ, राधाला घरी घेऊन येऊ. चालेल. चालेल. सौरभ, अरे काय आहे? अरे सौरभ, काय करतोस तू? काय ताळतंत्र आहे की नाही? सौरभ, काय नाही. अरे काय टाकतोस त्याला? मला हात लावायचा नाही कोणी. अरे पण असं काय? कुठे लपून बसली ती? कोण बोलवा दिला? बायकोला घराबाहेर काढून लपून बसले बाहेर. काय बोलतोय तू? काही लाज लाजा आहे की नाही तुला?
अजिबात बोलायचं नाही कोणी, और अजिबात बोलायचं नाही. मी बोलणार फक्त. सगळ्यांना धडा शिकवणार. सीमा आणि बाहेर अरे सौर्या चल तू शुद्धीत सांगितलं ना. अरे पण असं काय करतो समजतंय? मला दूध खुल्या समजतात का? सांगतोय मी बोलणार फक्त. सौरभ आल्या आल्या सीमा वहिनी आल्या. नमस्कार. या या. हा वाद चाललाय बरा तुमचा. हा माझ्या बायकोला घराबाहेर काढलं या बाईनी कशासाठी? हा इगोसाठी, फक्त हिच्या इगोसाठी. काय की काही नाही, सगळं चाललंय ना हिच्या इगोसाठी. सौरभ गप्पा बस. आम्ही राधाला घरी आणणार आहोत उद्या सकाळी. काय हो. नाही, हे मला चालणार नाही दादा. बघितलं बघितलं का? परत जे चाललंय ना सगळं हिच्या इगोसाठी, हिच्या इगोसाठी. तरी सुद्धा आपण तिला आणायचंय कारण ती प्रेग्नंट आहे आपल्याला कळलेलं आहे. राधा प्रेग्नंट आहे, कळलं का? राधा, माझी राधा प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट आहे राधा. प्रेग्नंट आहे. पण द फनी पार्ट इज बेबी कोणाच आहे? विक्टर. सौरभ काय बोलतोस तू? काय काय बोलतोस तू? सौर्या ऐक. ऐकलं तुमचं. सौर्या तू हात लावायचा नाही. सौरभ हात लावायचा नाही. हा? सीमा मार ना, मार, अजून मार. मार. येतं काय दुसरं तुला? काय येतं दुसरं तुला? भावाभावांमध्ये भांडणं लावायची, नवरा बायकोला वेगळं करायचं, दुसरं काय येतं तुला? घरही तोडलंस तू. आणि हे सगळे कशासाठी? हा? फक्त तुझा इगो टिकावा म्हणून, तुझं वर्चस्व या घरावर राहावं म्हणून. माझ्या भावाला नाही सोडलं हिने. सौर्या मारकांड. सौर्या अरे काय बोल? काय यश पुढे आता. सौर्या. हे सौर्या सौर्या अरे काय करतो? कोणी त्याच्या डोक्यात काय भरवलं? अरे पण तू- हे सौर्या सोन्या. सौरभ अरे विक्टरचा फोन आत्ता? हॅलो. हॅलो डॉक्टर राधा. सॉरी मी आता या वेळेला डिस्टर्ब करतोय तुम्हाला, पण अहो खरंच म्हणजे जुई एकदम काय झालं जुईला? अहो रडते सारखी, रडते नुसती वेड्यासारखी. म्हणजे मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला हो तिला, पण म्हणजे मी तिला खेळणी आणून दिली, चॉकलेट्स दिली, आईस्क्रीम पण आणून दिलं, पण ऐकतच नाहीये. तिला तुम्हीच हव्यात. म्हणजे मी काय करू मला खरंच काही सुचत नाहीये, म्हणून मी तुम्हाला फोन केला. मला आई पाहिजे. आत्ताच्या आत्ता आईला बोलवा ना. आई. बाळा मी तुझ्या त्यांनाच फोन केलाय. रडू नकोस प्लीज, थांब. माझी म्हणजे तुम्ही प्लीज प्लीज याल का आता? म्हणजे प्लीज जुईसाठी प्लीज. मला पाहवत नाहीये हो तिच्याकडे, आणि मला ना खरंच मी काही करूही शकत नाहीये. म्हणजे तिने ध्यास घेतलाय हो तुमचा. मला प्लीज तुम्ही याल का प्लीज? ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. मी येते. हो लवकर या.
येते हा, आई येते जुई, आई येते. नाही तुम्ही खोटं बोलतात. नाही अगं मी का खोटं बोलीन जुई, सांग मला. मी खरंच फोन केला होता आईला, येते ती, सांगितलं ना बाळा तुला. नाही तुम्ही खोटं बोलताय. मी तू कुठे चाललीस? तू झोप इथे, बस बस झोप इथे आता, झोप शांतपणे झोप. नाही मला नाही झोपायचंय. अगं बाई आता कसं समजावू तुला, खरंच येते आई. चला झोपा झोपा. नाही, नाही. जुई आई 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 तू कुठे होतीस? तू जाऊ नको ना. मी कुठे नाही गेले बाळा, मी इथेच आहे. तू खोटं बोलतेस. तू जात नाही म्हणतेस आणि जातेस. तू आणि बाबा वाईट आहात. असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. मग तुम्ही दोघं मिळून मला कधीच जवळ घेत नाही. मला तुम्ही दोघेही पाहिजेत. सौरभ अरे सौरभ यश त्याला तुझ्या खोलीत सावकाश उठ, सावकाश उठ. सोडा मला. अरे सौरभ, सोळा. या घरात एक क्षण राहणार नाही मी आता. माझं जग मी स्वतः उभं करणार आहे. माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी उभं करणार. आणि पळून नाही चाललोय, हा, सोडून नाही चाललोय. ते 10 कोटी रुपये मी उभे करणार. मी तुमच्या तोंडावर फेकणार आहे, सगळ्यांच्या तोंडावर फेकणार आहे. आणि माझं एक घर सोडवणार आहे मी. इतका मोठा होईल ना की बघत राहा सगळे. मला सेटल झालेलं बघायचं होतं ना तुम्हाला, दाखवतोच आता. इतका मोठा होईल ना, इतका मोठा होईल की सगळे किडे मुंग्या व्हाल तुम्ही. आणि माझ्या शत्रूंना दाखवून देईन की मी काय करू शकतो. शत्रू बघत राहतील माझे. ही आहे माझी शत्रू. शत्रू नंबर 1. असं नाही बोलायचं रे. आणि दुसरी माहिती आहे, शत्रू नंबर 2 राधा. असं नाही माझ्या शत्रूंना दाखवून देईन मी की त्यांच्या तालावर नाही नाचायचं. मला आता दाखवून देईन, दाखवून देईन. सोडतो मी घर. सौरभ थांब. सौरभ थांब. अरे त्याला अडवा. सौर्या ऐक माझा सौर्या. मी उभं करणार. माझं जग मी स्वतः उभं करणार आहे. ते 10 कोटी रुपये मी उभे करणार. मी तुमच्या तोंडावर फेकणार आहे. इतका मोठा होईल ना, इतका मोठा होईल की सगळे किडे मुंग्या व्हाल तुम्ही. शत्रू बघत राहतील माझे. ही आहे माझी शत्रू.
मध्या, तू टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स हो. जे काही घडलंय ना ते चांगल्यासाठीच हे लक्षात घे. आणि सौरभचा वागणं आपल्याला काय नवीन आहे काय का? तो जरा इमोशनल झाला काय असा वागतोच. मध्या, तो येईल, नक्की येईल. त्याची चूक त्याला कळली ना की नक्की परत येईल. होय, खरा सांगू, असा कधीच वागला नाही होतो. राधापासून त्याला दूर केल्यापासूनच या असा सगळा व्हायला लागला. दादा, आपण आणूयात राधाला घरी. हा, सीमाला नाही काही होणार. हवं तर तिला ना आपण 4 दिवस पुण्याला पाठवूयात. खरंच राधाला आपण घरी आणायलाच हवं. पण पण ती तयार व्हायला हवी ना येण्यासाठी. होईल तयार ती. तुम्ही ठरल्याप्रमाणे उद्या सकाळीच जा. काहीही करून तिचं मन वळवा, पण तिला इथे घेऊन या. ऐकलं नाही तर मला फोन करा. आता या घराला फक्त राधाच सावरू शकते.